राज्यात सध्या औरंगजेबच्या कबरीवरून वाद पेटला आहे। याच मुद्द्यावर शरद पवार गटाचे नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अमरावतीत पत्रकार परिषदेत भाष्य करत राज्य सरकारवर गंभीर आरोप केला। शेतकरी, शेतमजूर, महिला अत्याचारांचे या महत्त्वाच्या प्रश्नांवर लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी, ज्वलंत प्रश्नावर लोकांना मन भरकटवण्यासाठी अशा प्रकारचं वक्तव्य केली जात आहेत, अशी टीका त्यांनी केली। शासकीय कापसाची खरेदी बंद आहे, सोयाबीन व संत्र्याला भाव नाही, तर शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत त्या प्रश्नांकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष आहे। औरंगजेबाची कबर उखडून फेकू हे बजरंग दलाचे वक्तव्य अतिशय दुर्दैवी आहे। राज्य सरकारने दखल घ्यावी व योग्य ती कारवाई करावी, कारण यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे। समाजात द्वेषाची भावना निर्माण होत आहे, असंही त्यांनी म्हटलं। कसं आहे की महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीची कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती आहे, अशा या परिस्थितीमध्ये कालच बजरंग दलच्या काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन राज्य शासनाच्या माध्यमातून औरंगजेबाची कबर काढून टाकली पाहिजे आणि नाही काढली तर आम्ही कार सेवाकडून ती उखडून काढू अशा पद्धतीचं वक्तव्य केलं। हे अतिशय दुर्दैवी वक्तव्य आहे। राज्य शासनाची गांभीर्याने दखल घ्यायला पाहिजे। समाजामध्ये अशा पद्धतीची द्वेषाची भावना पसरवणं ही काही योग्य नाही। त्याच्यामुळे राज्य शासनाने कडक पावले उचलून या बाबतीत जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, हे माझं प्रामाणिक इथे मत आहे। प्रदेशाध्यक्ष आहेत काँग्रेसचे सपकाळ यांनी असं म्हटलं की औरंगजेब क्रूर शासक होता आणि फडणवीस देखील क्रूर शासक आहेत। औरंगजेबाशी तुलना केलेली आहे फडणवीसांची सपकाळांनी, हर्षवर्धन सपकाळांनी। मी ऐकलं ते काँग्रेसचे अध्यक्ष जे बोलले ते मी ऐकलं। तुम्हाला काय वाटते नेमकं? मी अलग प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्याच्या बाबतीत बोलले। सर, राज्यात अनेक महत्त्वाचे प्रश्न असताना औरंगजेबाच्या कबरीसारखे प्रश्न जे उपस्थित केले जातात, हे राज्याच्या महत्त्वाच्या प्रश्नावर कुठेतरी लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न आहे का? याचंच आम्हाला दुःख आहे की आज शेतकरी अतिशय अडचणीत आहे। कापसाला भाव नाही। CCIची खरेदी शनिवारपासून बंद करण्यात आली। आता कोणतीही शासकीय कापसाची खरेदी नाही आहे। आपल्याला माहीत असेल, आमचं जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेस आम्ही कापसाला 13,000, 13,000, 14,000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत भाव दिला होता। पण या सध्याच्या सरकारने कापसाला 7,000च्या वरती कापसाचा भाव गेला नाही। आता शनिवारपासून CCIची खरेदी बंद झाली आणि CCIची खरेदी बंद झाल्यामुळे साहजिकच परत कापसाचे भाव त्या निमित्ताने कमी होणार। त्याचा CCIची खरेदी कमी केल्यामुळे व्यापारी त्याचा फायदा घेणार। त्याच्यामुळे कापसाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही। आपल्या जिल्ह्यात संत्रा, मोसंबी फार मोठ्या प्रमाणात होते। काय परिस्थिती आपल्याला कल्पना आहे? कांद्याची परिस्थिती पहा, धानाची परिस्थिती पहा। त्यामुळे जे शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाकडे राज्य शासनाचं लक्ष नाही। जे महिलांवर अत्याचार होत आहेत तिकडे लक्ष नाही। त्याच्यामुळे हे सर्व जे ज्वलंत प्रश्न आहेत महाराष्ट्रातले, तिथून लोकांचं लक्ष भरकटण्यासाठी अशा पद्धतीचे वक्तव्य, औरंगजेबाची कबर खोडून काढा अशा पद्धतीचे वक्तव्य किंवा छत्रपती शिवाजी महाराज अवमान करणं अशा पद्धतीची वक्तव्य फक्त जे ज्वलंत प्रश्न आहेत त्या प्रश्नापासून लोकांचं मत त्या निमित्तानं भटकवण्यासाठी अशा पद्धतीचे प्रश्न उपस्थित करण्यात येत असतात। मात्र महाविकास आघाडी म्हणून किंवा राष्ट्रवादी राज्यासह गावखेड्यातील वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका।